US, इस्रायल आणि इराणच्या वॉरमुळे मार्केट कोसळत आहे. अशा केसमध्ये आपला पोर्टफोलिओ कसा मॅनेज करावा? सिंपल आहे, चिंता करू नका. सिम्पली तुमचं इन्व्हेस्टमेंट हॉरायझन जर 5 वर्षापेक्षा अधिक असेल तर 60 ते 65% फंड्स हे लार्ज आणि फ्लेक्सी कॅप फंड्समध्ये ठेवा. लॉंग टर्म रिटर्नसाठी स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड असू द्या, याचा थोडा भाग अलोकेट करा. 10 ते 15% हा भाग लिक्विड फंड्समध्ये असू द्या. यांनी वोलाटाईल मार्केट्समध्ये आपल्या पोर्टफोलिओला कुशन मिळते. 10 ते 15% गोल्ड आणि सिल्वर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असू द्या. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, अशा परिस्थितीमध्ये कधी SIP तुमची बंद करू नका. पॅनिक सिच्युएशनमध्ये SIP बंद करणं ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. नेहमी लक्षात ठेवा, बाय लो सेल हाय. ह्याच वेळी आपल्याला म्युच्युअल फंडचे युनिट स्वस्त मिळतात आणि ते खरेदी करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी असते. शॉर्ट टर्म नॉईजवर नाही तर आपल्या लॉंग टर्म गोल्सवर लक्ष ठेवा. अशा सिच्युएशनमध्ये आपला पोर्टफोलिओ कसा मॅनेज करावा व कोणते फंड्स निवडावे या रिलेटेड तुम्हाला माहिती हवी असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा.